नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिंदास। खिडूकपाडा येथील प्रभुदास भोईर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यंदाच्या उत्सवाचे 12वे वर्ष असून हरिकीर्तन, हरिपाठ, भजन, होम हवन, महाप्रसाद, श्रींचा अभिषेक अशा धार्मिक सोहळ्यांसह जत्रेचा माहोल आणि त्यावर मनोरंजनाचा खास तडका अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रभुदास भोईर हे भाजपाचे वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत। यंदाच्या दत्त जयंती सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला पनवेल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, कोकण म्हाडाचे माननीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रीतम जे.एम. म्हात्रे, परेश ठाकूर, आस्वाद उर्फ पप्पूशेठ पाटील, चित्रा पाटील यांनी मनोभावे श्री दत्त दर्शन घेतले। त्यावेळी त्यांच्या समवेत मान्य नगरसेवक नितीन पाटील, अमर पाटील, एकनाथ देशेकर, राहुल पाटील, रवींद्र भगत, दीपक निकम, कृष्णकांत कदम, सुरेश भोईर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। या दत्त जयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये एक प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडूकपाडा या ठिकाणी प्रभू अण्णा यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्त जयंती उत्सव। या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात। या उत्सवामध्ये सर्व आबालवृद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रभू अण्णा देखील या सगळ्यांच्या साठी चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा, याच्यामध्ये आरोग्य तपासणी, त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो। साई समर्थ हॉस्पिटल कामोठा यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथे आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीनं सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जावत आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो यासाठी परमेश्वरानं दत्तगुरूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्या अशी या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद। सर्वप्रथम आपण सर्वांनाच मनापासून दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि दत्त जयंती म्हटली की नक्कीच खिडूकपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही। कारण गेली अनेक वर्ष, हे वर्ष मला वाटतं 22वं वर्ष आहे आणि प्रभू अण्णाच्या इथे दत्त जयंतीला सारी लोक आणि खास करून नेते मंडळी विविध पक्षाचे असतात, हे न आमंत्रण देता सुद्धा येतात। ही प्रभू अण्णांची ख्याती आहे। कारण काही जण असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात, परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहे की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या चरणी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ की अण्णांच्या हातून आता विकास कामांची सुरुवात झालेलीच आहे। कारण गेले अनेक वर्ष रस्ता रखडलेला, आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा, परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतोय आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा कॉन्क्रीट झाला, आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल हे त्याच्यातून दिसते असं मला वाटतं। आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात, आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा आपण बघतोय की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील थोरले असलेल्या सर्वांसाठी ते मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवला आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं असं मला वाटतं। आणि दत्त जयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचा कार्यक्रम नसतो, तर 2-3 दिवस सातत्यानं समाजोपयोगी कार्यक्रम हे अण्णा ठेवत असतात। मी सगळेच त्यांचे सहकारी, सुरेश दादा असतील, सगळेच अतुल जे असतील माझे सहकारी, हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी होती। त्याच्यामुळे हा उत्सव आणि या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच दत्ताच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हा सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी अग्रेसर राहून लोकांची सेवा करू। पुन्हा एकदा मी दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। सगळं तुम्हीच सांगता महाराज, सगळं तुम्हीच सांगितलं, मी काय सांगतो। खरं तर या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे।
संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते. पण गेले 22 वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्त्व आम्ही सगळे अनुभवतोय, ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली, सातत्य टिकवलेली दत्त जयंती. आणि त्यामुळे खिडूकपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो. राजकीय पक्ष वेगवेगळे असताना, राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्त जयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो. आज तर प्रभू अण्णा आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहाचे भाग झाले, त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो. पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध, त्यांची संपूर्ण टीम यांच्याबरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे, मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे, या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदास अण्णा भोईर आहे. आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम, आज सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत. आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत. आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदास अण्णा भोईर हे करतच असतात. आणि त्यामुळे मला खरं तर त्यांचा हेवा वाटतो की सातत्याने मला माय माऊलींसाठी काहीतरी करायचं आहे, युवा शक्तीसाठी काहीतरी करायचं आहे, कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. ही भावना मी कायम त्यांच्या हृदयात बघितलेली आहे. आजच्या या मंगल दिनाच्या मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि प्रभुदास अण्णा भोईर, आपण जे काम उत्तम पद्धतीनं करताय, गोरगरीब जनतेची सेवा करताय, हे समाजसेवेचं घेतलेलं व्रत, हा वसा असाच अविरतपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रभू दत्त भगवान आपल्याला ताकद देव, आई जगदंबा, आई एकवीर आपल्याला ताकद देव. एवढ्याच मंगलकामना. धन्यवाद. आज आपले प्रभू अण्णा भोईर आहेत, ते आईच्या नावाने दत्त जयंती गेली 22 वर्ष इथे साजरा करत आहेत. आणि त्यातला गेले 4 वर्ष सातत्याने मला इथे दत्तकृपेच्या कृपेने आणि भोईरांच्या अतिशय आग्रहाने इथे प्रेमाने बोलवलं जातं आणि आम्हाला हा योग मिळतो दत्तकृपेमुळे. आणि एकंदरीत हे बघितल्यानंतर ही संपूर्ण दत्तपूजेची जी तयारी आहे आणि त्या निमित्ताने आज दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात आणि हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण आध्यात्मिक बऱ्याचशा सेवा दत्तगुरूंच्या करतो, पण त्याच परीने समाजातल्या अतिशय तळागाळातल्या लोकांसाठी, गरिबांसाठी सुद्धा तितक्याच आत्मीयतेने हे काम करणं म्हणजे खऱ्या अर्थाने अध्यात्म जपण्यासारखं आहे. आणि त्याचबरोबर इथल्या लोकांना एक करमणुकीचे कार्यक्रम म्हणून सुद्धा सातत्याने 22 वर्ष करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. त्यामुळे जनमानसात राहणारे आपले प्रभू अण्णा आहेत, ते दत्ताच्या कृपेनेच हे एवढं सगळं त्यांना शक्य आहे असं मला वाटतं. आणि त्या परीने आम्हाला सुद्धा हा दत्तकृपेचा योग येतो, ह्याच्याबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार मानणार आहे. आणि संपूर्ण समाजाच्या वतीने मी आभार मानणार आहे की फक्त दत्त जयंतीच्या निमित्ताने नव्हे तर समाजामध्ये काम करण्याची ही त्यांना कृपा मिळालेली आहे. त्यांनी वर्षभर हे कार्यक्रम राबवावेत आणि ज्या जनतेला त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे ते देवाच्या कृपेने त्यांच्या हातातनं हे पुण्यकर्म घडत राहावं अशा मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देईन. धन्यवाद. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच दत्तस्वामींचं ही मनोभाव आहे, ही पूजा केली जाते. आणि दत्तस्वामीसुद्धा नंतर सर्वांची काळजी घेत असतात आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतीलही, परंतु सर्वांची काळजी घेणं, सर्व हा चराचर आहे हा चांगल्या प्रकारे चालावा याकडे नेहमी ते लक्ष देत असतात. आणि आमचे कळंबोलीचे आमचे नेते प्रभू अण्णा हे सुद्धा याप्रमाणेच खिडूकपाडा असेल किंवा कळंबोली असेल, ते जिथे राहतात, जो त्यांचं कार्यक्षेत्र असतो त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल, नेहमी सांगता इथे नागरिकांना सेवा सुविधा भेटाव्यात, इथला विकास व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देऊन असतात. आम्हाला नेहमी सूचना करत असतात. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मग सध्या महानगरपालिकेद्वारे या परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांच्या अनेक सूचना ह्या वारंवार येत असतात. आणि त्याप्रमाणे आम्ही इथे विकास कामांचं इथे जास्तीत जास्त या इथे आम्ही त्यासाठी
आम्ही प्रोग्राम करत असतो, तेव्हा आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपला विकास करता येईल. खरोखरच या इथे प्रभू अण्णा यांच्याबद्दल जे असलेलं आकर्षण आहे, हे तरुण वर्ग असेल किंवा इतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहेच, त्याचा उपयोग हा सर्व विभागाला व्हावा यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न. आणि त्याचबरोबर आपले भारतीय सण हे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत आणि ह्या सणांच्याद्वारे जनतेपर्यंत पोहोचावं हा त्यांचा उद्देश. हा खरोखरच अतिशय चांगला असा उद्देश आहे. आणि त्या निमित्ताने आज मला इथे यायला भेटलं आणि ह्या सर्व वातावरणाचा मला आस्वाद घेता आला, याच्याबद्दल मी स्वतःला भाग घ्यायचो. खरं तर आजची जी महाराष्ट्र होती 22 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा करतोय. आम्ही पहिल्यांदा याची सोहळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतोय आणि संतोष सर तर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली, त्याबद्दल खूप खूप आनंद होतो. खरं तर इथं नाटक करण्यासाठी किंवा इथं पणवेलकडची परवानगी असते, कारण नाट्यगृहामध्ये लोक कमी होतात, पण इकडे जास्त येतात. आणि ह्या निमित्त पनवेलकर म्हणजे अगदी तुम्हाला पाहून किंवा तुमच्या कलाकारांना पाहून मंत्रमुग्ध होतात. नाही, मंत्रमुग्ध म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं. आम्ही जेव्हा प्रयोग करायला जातो पण प्रयोग जो माणूस ठेवतो, जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो, जो घेऊन येतो, ते फार महत्त्वाचं आहे. की लोकांना जिथे थिएटरला जाता येत नाही, तिकीट परवडते किंवा काही असेल, छोट्या मोठ्या गोष्टी काही असतील, पण त्यांच्यासाठी जे तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं, नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन झालं. ज्यांना यायला मिळालं नाही तर नाटक काय गमत आहे, काय ज्यांना यायला मिळालं नाही तर त्यांना नाटकात काय गमत. मग ते फसले. मग त्यांनी गंमत मिस केली. मग त्यातली भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.